नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार हे 40 ते 44 आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत राज्यात सत्तेत बसले. ही जी काही घटना आहे, या घटनेमुळे महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनावर एक परिणाम झालेला आहे. त्यासोबत बारामती मधले जो मतदार आहे त्यांना सुद्धा ही गोष्ट पटलेली नाहीये. ज्यावेळेस शरद पवारांचा वयाचा मुद्दा काढला जातो आणि त्यांनी आता घरात बसलं पाहिजे अशी भूमिका अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उपस्थित केल्या जाते, त्याच वेळेस या शरद पवारांना घरामधून कुणाची तरी मदतीची गरज असते. कोणीतरी आपल्या सोबत असावं, हक्काचं असावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात आपल्या सोबत फिरणारं असावं, ही अपेक्षा ज्यावेळेस शरदचंद्र पवार व्यक्त करत होते किंवा मनामध्ये ती अपेक्षा ज्यावेळेस व्यक्त करत होते, त्यावेळेस एक उमदं आणि तरुण नेतृत्व हे त्यांच्या सोबत आलं, जे घरातलंही होतं, त्या विचारानं प्रेरितही झालेलं होतं आणि आक्रमकही होतं. ते युवा नेतृत्व म्हणजे आमदार रोहित पवार. मित्रांनो, मी यापूर्वी सुद्धा डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर कुठलाही नेता, पवारांच्या जागेवर जर दुसरा कुठलाही नेता असता तर तो हतबल झाला असता. परंतु महाराष्ट्रामध्ये दोन नेते असे आहेत की त्यांचे पक्ष आणि चिन्ह जाऊन सुद्धा ते खंबीरपणे उभा राहिले. ते एक म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार. परंतु रोहित पवार यांनी त्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा पक्ष फुटला गेला, सत्तेमध्ये अजित पवार आणि त्यांची विश्वासू मंडळी गेली, त्यावेळेस मात्र पवार साहेब हे मनानं खचले असतील. ही बाब लक्षात घेऊन रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत हाताला हात धरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केले. प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांशी जाऊन संवाद साधला, जनतेशी संवाद साधला आणि जी मंडळी गेली असतील ती जाऊ द्या, पण नव्या उमेदीचे नवे पदाधिकारी, नवे कार्यकर्ते आपण उभा करू, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभा करू आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. ही जी भूमिका शरद पवार व्यक्त करत होते, अगदी त्याला मनातून पाठिंबा दिला तो रोहित पवार यांनी. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार हे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या कर्जत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पहिल्यांदा ते आमदार झालेत आणि अशा मतदारसंघामध्ये आमदार झालेत की ज्या ठिकाणी विखे पाटलांचं प्रस्थ आहे, जे की आज भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि गेल्या 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचंच प्रस्थ आहे. त्यांचाच आमदार त्या ठिकाणी निवडून येतो आणि राम शिंदे, जे की भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते महाराष्ट्राचे, तोही त्यांचाच मतदारसंघ. अशा वेळी नव आणि उमदं नेतृत्व असलेलं रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेला कर्जत मतदारसंघामधून उभा काय राहतात आणि ते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ घेऊन आमदारही होतात. हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर रोहित पवार बोलताना जे शब्द व्यक्त करतात, विचार व्यक्त करतात, त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या वयापेक्षा कितीतरी प्रगल्भता आलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आजकाल या राजकारणामध्ये युवा नेतृत्व इतकं सामंजस्यानं, समजदारीनं आणि एखादा विषय अभ्यास करून रोखठोकपणे मांडणारे, अगदी बोटावर मोजण्या इतके युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये नंबर 1 ला जर कोणी मिळत असेल तर ते रोहित पवार आहेत, असे जनसामान्यांची भावना आहे. मित्रांनो, पवार साहेबांना अजितदादा पवार यांनी पक्ष फोडून जो मानसिक त्रास दिलेला आहे, जो पक्षाच्या संदर्भात राजकीय धक्का त्यांनी दिलेला आहे, खरं म्हणजे हे बारामतीकरांना पटलेलं नाहीये. परंतु बारामती सांभाळण्यासाठी कुणीतरी हवं होतं आणि त्यावेळी सुप्रियाताई सुळे, ज्या की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार, त्यांनी मात्र त्या ठिकाणी बाजू लावून धरली. पण अशा वेळेला सुप्रियाताई सुळे या अजितदादा पवारांबद्दल अत्यंत मवाळ भूमिका ठेवून होत्या. माझा अजितदादा, माझे अजितदादा या शब्दानं त्यांचा जो काही उल्लेख करत होत्या, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटत नव्हतं आणि सामान्य जनतेलाही पटत नव्हतं. अशा वेळी कुणीतरी आक्रमकपणे बोललं पाहिजे. ज्या शरद पवारांचा पक्ष नेलाय, चिन्ह नेलंय आणि त्यांचा पक्ष फोडून तुम्ही विरोधी सत्तेमध्ये जाऊन तुम्ही पक्षासोबत जाऊन तुम्ही सत्तेमध्ये बसलाय, अशा वेळेला त्यांच्याविषयी पक्षातल्या प्रमुखानं, नेतृत्वानं आक्रमकपणे बोलणं गरजेचं होतं. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, परंतु त्यांची भाषणं, त्यांचा स्वभाव आणि त्यांचं बोलणं जर पाहिलं तर अत्यंत मवाळ आहे. सोज्वळ पद्धतीने ते बोलतात, कॉमेंट्स करताना सुद्धा हसून करतात. हे आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये चालत नाहीये. आक्रमकपणे बोलणं गरजेचं आहे. अजित पवारांचं कसं चुकलं आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा त्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानं बोलण्याची गरज होती, परंतु हे कोणीही बोलताना दिसलं नाही. परंतु एकमेव युवा नेते असतील, आमदार असतील, ते रोहित पवार हे मात्र अजितदादा पवार यांच्याविषयी आक्रमक बोलले. अजित पवारांनी आजपर्यंत शरद पवार यांच्या जीवावर पदं भोगली, राजकारण केलं, उपमुख्यमंत्री राहिले आणि ते मात्र अशा पद्धतीनं सोडून गेले.
हे अत्यंत चुकीचं आहे, त्यांना मतदार जागा दाखवेल असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला होता. एवढंच नाही, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगनराव भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, या पद्धतीनं जे त्यांना शरद पवारांना सोडून गेले हे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते होते. दिलीप वळसे पाटील होते, यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. परंतु या सगळ्यांना एका रांगेत उभा करून शब्दांच्या रोहित पवार यांनी टीका केली होती की ज्या शरद पवारांनी यांना सगळं दिलं, मंत्रिपद दिले, समाजामध्ये स्थान दिलं, सगळे निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि गरज पडलेली असताना शरद पवारांना सोडून ही ज्येष्ठ मंडळी म्हणून घेणारी, मातबर म्हणून घेणारी ही सोडून गेलेली आहे. यांची पक्षाला आता गरज नाही. नव्या उमेदीचे नवे कार्यकर्ते आम्ही उभा करू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी आम्ही या ठिकाणी ताकदीनं महाराष्ट्राला दाखवून देऊ, हे रोहित पवार यांनी वक्तव्य केलं. मित्रांनो, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोणीही बोलत नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसची उभी फूट झालीय, शरद पवारांचा अपमान त्या ठिकाणी झालाय. अशा वेळेला त्याचा बदला शाब्दिक रूपामध्ये घेण्यासाठी पक्षातल्या जयंत पाटलापासून ते अनेक नेते पक्षामध्ये आहेत, त्यांनी आक्रमकपणे बोलणं गरजेचं होतं. जर तसं पाहिलं तर जितेंद्र आव्हाड हे काही अंशी बोलत होते, त्यासोबत अनिल देशमुख ज्यांना जेलमध्ये या महायुती सरकारनं म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं पाठवलं होतं, ते सुद्धा काही अंशी बोलत होते. पण रोहित पवार हे थेट देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्रमकपणे बोलत होते की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण बिघडवलंय, नासवलंय, त्यांना महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही, असं सुद्धा ते थेट बोलले होते. आणि म्हणूनच युवकांच्या हृदयामध्ये, मतदारांच्या हृदयामध्ये आणि महाराष्ट्रांच्या जनतेच्या मनामध्ये रोहित पवार यांच्याविषयी एक वेगळी जागा निर्माण झाली होती. आणि त्यानंतर रोहित पवार आक्रमक बोलल्यानंतर त्यांच्यावर ईडीची सुद्धा कारवाई झाली, त्यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई झाली, त्यांचा कारखाना सील करण्यात आला. आजही त्या संदर्भात ईडीची कारवाई सुरू आहे, चौकशीच्या फेऱ्यामध्ये रोहित पवार आहेत. पण रोहित पवार डगमगले नाही. शरदचंद्र पवार यांच्या सोबत राहून त्यांनी जे शिकलेले, जे त्यांनी अनुभवलं, त्याच पद्धतीनं राजकारण केलं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते गेले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नवे जुने कोण आहेत, अलीकडे कोण आहे, पलीकडे कोण गेलंय, या सगळ्यांची माहिती ते घेत होते. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या संघर्ष दौऱ्यामध्ये पाहिजे तितकं योगदान दिलेलं नाही, हे सुद्धा मला आपल्याला सांगायचंय. मित्रांनो, आज रोहित पवारांची अपेक्षा वाढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, असं माध्यमांमध्ये बोललं जात आहे. का वाढू नये? कारण जो युवा नेतृत्व शरदचंद्र पवार यांच्या कुटुंबातला आहे आणि पक्षवाढीसाठी, संघटनवाढीसाठी जीवावर बेतून काम करतोय, आक्रमकपणे टीका विरोधात करतोय, अशा वेळेला त्याच्याकडे सुद्धा पक्षाचं पद असणं गरजेचं आहे. कारण रोहित पवार हे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज मी ज्या पक्षामध्ये काम करतोय, आज मी आमदार म्हणून काम करतोय, परंतु महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असे काही उमदे नेतृत्व, उमदे तरुण आम्हाला मिळत आहेत किंवा पक्षात काम करणारे गेले अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते मिळत आहेत की त्यांना कुठलीही पदं नाहीयेत. ते आमदारही झालेले नाहीत, खासदारही झालेले नाहीत, परंतु पक्षाच्या पदावर राहून त्यांना आता पवार साहेबांच्या विचारानं राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीनं वाढवायचं आहे, परंतु त्यांना त्या पदाची गरज आहे. आज ते माझ्याकडे येत आहेत, परंतु मी त्यांना ते पद देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे त्यांना पद देण्यासारखं कुठलंही पद नाहीये. आणि त्यामुळे पक्षानं माझ्याकडे पदाची, कुठली तरी पक्षाच्या पदाची जबाबदारी द्यावी, जेणेकरून मला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवता येईल आणि नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देता येईल. ही माफक अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आणि या ठिकाणी थोडी गडबड राजकीय मंडळीने करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून बाजूला करणं आणि रोहित पवारांनी त्या पदावर दावा करणं, असं या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून जे काही विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी जी अफवा केली म्हणा किंवा अशा पद्धतीची जी माहिती आहे ती प्रसार माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरायला सुरुवात केली, पेरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत हे दाखवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत महायुतीमध्ये असलेले जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत हे करतायत, असं रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मित्रांनो, हे म्हणायला सुद्धा वाव आहे, कारण कुठल्याही पक्षामध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये एका विचारानं जरी काम करत असले तरी दोन विचारसरणी असतात, एक जहाल असते, एक मवाळ असते. आणि म्हणून अशा पद्धतीनं रोहित पवारांचं म्हणणं की आता आक्रमकपणे आपल्याला काम करावं लागेल, तरच आक्रमकपणे काम केलं तर तरुण पिढी ही आपल्या सोबत येईल आणि ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर आपल्याला आक्षेप घ्यावा लागेल, त्यांच्या विरोधात आपल्याला आक्रमकपणे बोलावं लागेल. परंतु आज पक्षामध्ये दोन डगरीवर पाय ठेवणारे नेते आहेत, असं रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाहीरपणे बोललेले आहेत. दोन डगरीवर पाय ठेवून जर तुम्ही काम करत असाल तर कार्यकर्ते आणि सामान्य मतदार तुमच्यावर विश्वास ठेवील कसा? त्यामुळे एकाचा भाऊ एका पक्षात आहे, दुसऱ्याचा भाऊ दुसऱ्या पक्षात आहे, हे असं चालणार नाही. आपल्याला एका विचारानं काम करावं लागेल, दोन डगरीवर पाय ठेवून चालणार नाही, असं स्पष्टपणे ते बोललेले.
आणि एवढंच नाही तर राज्यामध्ये काम करत असताना आज तुम्ही मवाळ पद्धतीनं बोलतायत, आक्रमक पद्धतीनं बोला असं सुद्धा रोहित पवार बोललेले. आणि पक्ष संघटन हे आता बांधण्याची गरज आहे, कारण लोकसभेमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळालेला आहे हा कुठल्या नेत्यांमुळे नाही, पवार साहेबांचा जो काही जनतेवर मनावर त्यांचा पगडा आहे, त्यांची जी लोकप्रियता आहे, एकते आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी फायदा झालेला आहे. हे कुठल्याही नेत्याचं श्रेय नाही असं थेटपणे रोहित पवार या ठिकाणी बोललेले. त्यांचं हे स्टेटमेंट जे आक्रमकपणे आहे, स्पष्टपणाचं आहे, हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही नेत्यांना आवडलेलं नसेल, कदाचित त्यांच्या मनाला ते लागलेलं असेल असं आपण समजू. परंतु दुसरा जर आपण भाग पाहिला तर बारामतीमध्ये आता सुनेत्रा पवार, ज्या की अजित पवार यांच्या पत्नी सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढल्या. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार या लोकसभेला जवळपास 1.5 लाखाच्या मतानं पराभव त्यांचा झालेला आहे. सुप्रियाताईंनी 1.5 लाख मताधिक्य घेऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा चौथ्यांदा लोकसभेमध्ये खासदार म्हणून पोहोचलेल्या आहेत. हा सगळ्यात मोठा अजित पवारांचा पराभव आहे. कारण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अजितदादा ज्यावेळेस भाषणं करतात, ज्यावेळेस ते वक्तव्य करतात, ते नेहमी वादग्रस्त ठरतं. ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा बोलताना त्यांच्या जिवारी किती लागेल, त्यांच्या मनाला किती टोचेल याचा विचार न करता ते आक्रमकपणे बोलतात. हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे. माध्यम त्याला म्हणतात की अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत, परंतु हा स्पष्ट वक्तेपणा आज त्यांच्या अंगलट आलेला आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी सभेला जातात, मेळाव्यामध्ये जातात, त्यावेळेस ते बोलतात की जो बेंबीच्या देठापासून घोषणा देतो त्याचा थोडा अभ्यास करा, त्याच्या गावामध्ये त्याची ग्रामपंचायत सुद्धा त्याच्या ताब्यात नसते. आज किती जणांची नगरपालिकेमध्ये स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या पत्नीला, स्वतःच्या मुलीला सुद्धा निवडून आणू शकत नाही, अशी नेते या ठिकाणी घोषणा देतात आणि पत्रकबाजी करतात असं अजितदादा अनेक वेळा बोललेले. आणि मित्रांनो, आज ती स्थिती आली आहे की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांनाच त्यांच्या बालेकिल्ला म्हटल्या गेलेल्या बारामतीमध्ये स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आलं नाही. हा अजितदादांचा सगळ्यात मोठा दारुण पराभव आहे. कारण आता तुम्ही जर पत्नीला बारामतीमध्ये जर विजयी करू शकत नाही तर याचा अर्थ असा की तुम्हाला मानणारा वर्ग, तुम्हाला मानणारा मतदार हा तुमच्या सोबत राहिलेला नाही, तुमच्या विचारसरणी सोबत तो आलेला नाहीये. आणि मित्रांनो, आता एक नवीन सुरू झालेलं आहे की बारामतीमध्ये आता अजित पवारांना रोखायचंय आणि ते शरद पवारच रोखणार आहेत. आणि त्यासाठी एक नवीन पुन्हा एक दादा बारामतीमध्ये येत आहेत आणि ज्याचं नाव सांगितलं जात आहे युगेंद्र पवार. युगेंद्र पवार हे सुद्धा शरद पवार यांचे नातू आहेत आणि अजित पवार यांचे ते पुतणे आहेत. म्हणजेच काका पुतण्यांची लढाई आता बारामतीमध्ये येणाऱ्या विधानसभेला निवडणुकीला आपल्याला पाहायला मिळेल असं चित्र या ठिकाणी आहे. प्रश्न असा येतोय की युगेंद्र पवार हे अजित पवारांना रोखणार का? ज्यावेळेस बारामतीतल्या मतदार लोकांशी आपण चर्चा करतोय किंवा मतदारांशी चर्चा करतोय त्यावेळेस त्या ठिकाणाहून नाव येतंय की युगेंद्र पवार यांना शरद पवारांनी बारामतीची उमेदवारी विधानसभेची द्यावी आणि अजितदादा पवार यांचा पराभव करण्यासाठी युगेंद्र पवार हे एकमेव ताकदीचे उमेदवार बारामतीमध्ये आहेत. अनेक मतदारांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनवणी केलेली आहे की अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं की पक्ष फुटल्यानंतर रोहित पवार हे शरद पवारांच्या सातत्यानं सोबत होते, प्रत्येक मतदारसंघात फिरत होते, मतदारांच्या गाठीभेटी करत होते, सभा घेत होते. परंतु लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर सुप्रियाताई सुळे ज्यावेळेस बारामतीमध्ये उभा राहिल्या त्यावेळेस मात्र शरदचंद्र पवार आणि बारामतीमधून दुसऱ्या पवारांचं नाव उदयास आलं, चर्चेत आलं आणि ते म्हणजे युगेंद्र पवार. आज पवार साहेबांच्या सोबत नाव जोडलं जातं ते युगेंद्र पवार यांचं आणि सातत्यानं ते चर्चेत आहेत. वास्तविक पाहता युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये बारामती ॲग्रोचं काम करतायत, वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचं काम करतायत, क्रीडा संस्थेचं ते काम करतायत आणि त्यांचा परिचय जनसामान्यामध्ये जे काही खालच्या स्तरावर, जमीन स्तरावर कार्यकर्ते काम करतात त्यांच्यामध्ये सुद्धा युगेंद्र पवार यांचं नाव आहे. परंतु ते राजकारणात आतापर्यंत नव्हते, आता त्यांचं राजकारणात नाव त्या ठिकाणी सक्रियपणे झालंय. आणि म्हणून एक प्रश्न निर्माण होतोय की युगेंद्र पवार हे राजकारणामध्ये सक्रिय झालेत ते नेमकं अजित पवार यांना रोखण्यासाठी झालेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताकद वाढत असलेल्या रोहित पवारांना रोखण्यासाठी झाले? प्रश्न महत्वाचा आहे की अजित पवार की रोहित पवार, नेमकं युगेंद्र पवारांचा राजकीय उदय जो झालाय तो नेमकं कोणाला रोखण्यासाठी झालाय? मग शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना, रोहित पवारांना थोडं थांबवण्यासाठी आलंय का? कारण रोहित पवार हे आता पक्षाचे पद मागतायत आणि पक्ष आपल्या सोबत असावा आणि मी पक्षाच्या सोबत असावा ही भूमिका मांडतायत. अशा वेळेला रोहित पवार यांना असं वाटू नये जसं अजित पवारांना वाटलं
तसं माझ्यामुळेच राष्ट्रवादी चालतो की काय, ही भावना कदाचित शरद पवार यांची झाली की काय, म्हणून त्यांना कुठेतरी शह देण्यासाठी युगेंद्र पवार यांना राजकारणात आणून सक्रिय केलंय, असं काही होतंय का, हा एक प्रश्न ज्यावेळेस आपण लक्षात घेतोय तर दुसरा एक प्रश्न निर्माण होतोय. शरदचंद्र पवार असं करणार नाहीत, कारण त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे ह्या लोकसभेला गेल्यामुळं स्थानिक काम करणारा कुणीतरी एक पदाधिकारी पाहिजे, एक कार्यकर्ता पाहिजे, तो कुटुंबातला पाहिजे आणि विशेषतः तो पुरुष असावा, जेणेकरून आता महिला म्हणून सुप्रियाताई सुळे ह्या खासदार झालेल्या आहेत, पण पुरुष म्हणून पवार कुटुंबातला जर कोणी असेल तर रात्री बेरात्री असतील किंवा कुठली वादाची कामं असतील तर त्यावेळेस तो सामोरे जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणारा, अडचणी सोडवणारा, तो नेतृत्व करणारा युवक असावा, ही शरद पवारांची भूमिका या ठिकाणी आहे आणि असायलाच पाहिजे. परंतु शरद पवार यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांना रोहित पवार नकोय, डोईजड वाटतायत, त्यांना रोखण्यासाठी कोणी बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना बळ देत आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. परंतु मित्रांनो, या प्रश्नाचं जरी सगळं उत्तर आपण शोधत बसलो तर आज मितीला एक आहे की शरदचंद्र पवार यांच्या विश्वासाला जे कोणी उतरले असतील ते रोहित पवार आहेत. आणि रोहित पवार हे ज्यावेळेस बोलतात, राजकीय पद्धतीनं संघटना बांधणीसाठी काम करतात आणि स्वतःच्याच पक्षातल्या 2 डगरीवर हात ठेवून असणाऱ्या नेत्यांविषयी ते आक्रमकपणे वर्धापन दिनाच्या सभेत बोलतात, त्यावेळेस त्यांची प्रतिमा आर पाटील, जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते, उपमुख्यमंत्री राहिले होते, त्यांची बोलण्याची पद्धत आणि काम करण्याची पद्धत आणि सादर राहणीमान जे आर पाटलांचं होतं, अगदी तशाच पद्धतीनं रोहित पवार यांच्यामध्ये ते गुण, ते व्यक्तिमत्व आणि ते राहणीमान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिसतंय. आणि म्हणून शरदचंद्र पवार यांनी सुद्धा असे जे काही सामान्य कुटुंबातले व्यक्ती आहेत किंवा सामान्यमध्ये रमणारे जे नेतृत्व आहेत त्यांना आजपर्यंत संधी देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे शरद पवार हे रोहित पवार यांच्यावर विश्वास ठेवून आहेत. कदाचित त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या महत्वाच्या पदावरची जबाबदारी ही त्यांच्याकडे देतील, अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते. मग ते युवकचं असेल, विद्यार्थी असेल किंवा राष्ट्रवादी फादर बॉडीमध्येच कुठल्या तरी महत्वाची जबाबदारी ही रोहित पवार शरद पवार देतील, असाही विश्वास राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आहे. आणि आपण ज्यावेळेस माहिती घेतोय त्यावेळेस आपल्याला सुद्धा अशीच माहिती मिळते की शरद पवार हे रोहित पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्याच्या बाजूनं आहेत. आणि का नसावं, कारण ज्या अजित पवारांवर विश्वास टाकला त्याही पेक्षा कित्येक पटीनं दिलीप वळसे पाटील असतील, त्यानंतर हसन मुश्रीफ असतील, त्यानंतर छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, असे कितीतरी मातब्बर नेते आहेत की ज्यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास ठेवला होता आणि त्यांनी विश्वासघात करून हा पक्ष नेला. यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल ते प्रफुल्ल पटेल, ज्यांना शरद पवार यांनी सातत्यानं देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं, राज्यसभेवर पाठवलं. आज त्यांनीच त्या ठिकाणी दगा दिला, हे पवार साहेबांना या ठिकाणी जिवारी लागलेलं आहे. आणि अशा वेळेला आता कुटुंबातला सुद्धा कुणीतरी विश्वासू पार्टी सांभाळण्यासाठी पाहिजे, ही मनामध्ये त्यांच्या भूमिका असण्या काही वावगं नाही. आणि त्यामुळे रोहित पवार यांच्यासारखा विश्वासू सुद्धा पक्षाची जबाबदारी घेऊ शकतो, हे शरद पवार यांना माहिती आहे. परंतु हा जो काही प्रश्न उपस्थित होतोय की अजित पवारांना रोखण्यासाठी की रोहित पवारांना रोखण्यासाठी, नेमकं युगेंद्र पवार हे राजकारणात आणले कोणी आणि कशासाठी, हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर लवकरच तुम्हाला आम्हाला मिळेल. पण हे मात्र नक्की की अजित पवार यांना युगेंद्र पवार हे जर विधानसभेला उभा राहिले तर जड जातील, असं बारामतीतले मतदार बोलत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, युगेंद्र पवार हे खऱ्या अर्थानं अजित पवार यांना बारामतीमध्ये रोखतील का, आणि अजित पवार यांनाच रोखण्यासाठी युगेंद्र पवार यांना आणले की रोहित पवार यांना सुद्धा लेवलमध्ये ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले गेले? तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ती आलेली असते. मित्रांनो, पुढे नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.